पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. झालं केली माती तुझ्या पोरीनं. पाहुणं तुम्ही ऑल द बेस्ट. कीड साफ करायच्या नादात स्वतःला कीड लावून घेऊ नका मॅडम. सुरुवातीला सगळे सरकारी अधिकारी असंच वागतात, हळूहळू बदलतात. मी पण बदललो ना, मी पण बदलेन. कलेक्टर झाली तर आव पण आप्पे कुठल्या बी चांगल्या गोष्टीचा इस्कूट करायला एक नंबर कलेक्टर आहेस बघ. काय ग आप्पे? हा? अगं सारखं सारखं सगळे तीच बोलतात, ह्यो बी तेच बोलला. पाय जमिनीवर नाहीत म्हणून. बाया काय करायचं ग बाई तुझं? स्वतःचं नुकसान कसं करून घ्यायचं तुझ्याकडनं शिकलं पाहिजे बघ. सुष्मी मी जरा ह्या ढोबळे पाहुण्यांचं बघून येते बाया. अगं आत्ताच गावात त्यांची बदली झाली आणि तुझ्या ह्या पोरगीनं अजून एका माणसाची दुश्मनी घेतली. काय होईल ना काय सांगता येत नाही. मी बघते त्यांना. अगं आप्पे मी 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 पाया पडू का तुझ्या? मम्मी पाया पडू. तू सांग मी काय करू सांग. मी पदर पसरू ना घसू तुझ्यासमोर ना घसू. अगं लाज घ्यायचं म्हणत होता तो. या अशा माणसासोबत संसार करायचा होता का मी? दिदे तू आता शांत बस. तू आता कायच बोलू नकोस. जा बाहेर जा. अरे ती पण तिला सांग की. दिदे मी बघतो, तू जा बाहेर. येऊ तर फोन. जा तू अभ्यास कर बस. जा जा. ती प्यार तू तुझ्या बापूंसारखं वागू नको. कशाला त्याची बाजू घेतोयस? मी नाही कुणाची बाजू घेत. बस नाहीतर काय. शांत हो. बस शांत चाकुले पाणी घेऊन ये. जा जा शांत हो. ले लोड घेऊ नको, नाही तर बीपी वाढेल तुझा. अरे नेहमीच झालंच आहे. हो ग शांत. साहेब एवढा चारा पुरेसा आहे का? यांना पण या अशी स्थळ कुठे सापडतात काय माहिती. तो तोंडावर सांगत होता मी लाच घेतो म्हणून. कमी आहे तसा पण पुरवतो आता. करू ऍडजस्ट. मग भेटू पुढच्या महिन्यात. लुक तू के दिवसाला किती ट्रिप होतात रे? 5. तुम्ही असली कामं करा, पैसे छापा आणि आम्ही काय फक्त पगारावर जगायचं वय? आमच्यासारख्यानी मोठं कधी व्हायचं? अहो, मग साहेब अजून पाहिजेत का? पुढच्या आठवड्याला चौकीला यायचं, परत एवढाच चारा टाकायचा आणि निघायचं. आणि मला जर परत इकडे यायला लावलं ना रस्त्यावर, या सगळ्या गाड्यांचे टायर खोलील आणि आज गावात वाटील पोरांना खेळायला. कळलं का? अहो साहेब आम्ही ह्याच्या अगोदर तर महिन्याला द्यायचो एवढे. हे जुन्या साहेबाला लुकतुके. आता नवीन साहेब आल्यात, आपलं कॅल्क्युलेशन जरा वेगळे. जा दूध ना असेल तुझं. काय मॅडम इकडे कुठं? तू काय करतोयस इथं? आज जरा टिप मिळाली होती, काहीतरी इलिगल मटेरियल जाणार आहे म्हणून. पण काय नाही, क्लिअर आहे सगळं. चिंचुके जा गाडी घेऊन पुढं. आलो मी. आप्पे अगं हळू. अगं हळू जरा. अगं गुलाबाला काटा लागल. अगं म्हणलं गुलाबाचा काटा लागेल एखादा. काय झालं? चहा पोहायचा कार्यक्रम झाला काय परत? हॉटस्पॉट पाहिजे वय? कर की चालू. 86 नाव गावल बघ. 86 मुळे केवढं रामायण झालं माहितीये ना? कुठलं आलंय रामायण? इथं रामाला त्याची सीताच गावली नाही अजून. तू असं कोड्यात बोलू नको. काय झालं आप्पे? एवढी चिडली? पोरगा पसंत नाही पडला वाटतं? अजिबात नाही. मग सांगितलं का घरी पोरगा पसंत नाही म्हणून? हे सांगून काय होतंय तेव्हा? मम्मी माझ्यावरच चिडली. माझी परीक्षा आली तोंडावर. मला कशातच नाही पडायचं आता. म्हणजे परीक्षा झाल्यावर लग्न करायचे का तुला? मला कधीच लग्न नाही करायचं. हे घरचे म्हणतायत म्हणून चाललंय सगळं. म्हणजे लग्न केलं तरी अभ्यास नाही थांबला पाहिजे रे. तो नसतो थांबत. घरच्यांना कोण सांगणार? घरात सतत काही ना काही सुरू आहे. आधी ते 86चं सुरू होतं, म्हटलं आता संपलं, तर आता नवीन सुरू झालंय. मला कधी कधी असं वाटतं ना घरातून पळूनच जाऊ, अभ्यास करायचा, कलेक्टर व्हायचं, मगच परत यायचं घरी. हे बघ आप्पे, कसं का व्हायना, ती आपलं घर, आपली माणसं आहेत ग. आपल्याला जे काय करायचं ना त्यांना सांभाळून घेऊनच करावं लागणार आहे. आपण त्यांच्याशी बोलून बसून चर्चा करून निर्णय घेऊ ना.
आणि कसं असतं या लग्न कार्यामध्ये 4 मोठी माणसं असते ना बोली चालीला ते होतं सगळं नीट. म्हणजे तू लोड नको घेऊ गे लग्नाचं लय, ते आपल्या हातात नसतं. सगळ्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुला तर माहितीये 86चे कॉन्टॅक्ट लय वरपर्यंत आहेत. मग या 86ची कॉन्टॅक्ट फिरवून विचार त्याला म्हणा माझं ज्या मुलाशी लग्न होणार आहे तुम्हाला शिकू देईल का, मला कलेक्टर होऊ देईल का, माझी सगळी स्वप्न पूर्ण करू देईल का. जे काही उत्तर आलं ना ते मला येऊन सांग. हो अरे चल निघते मी आता. थांब की जरा वेळ अजून. अर्जुन अरे पदर सोड, मला घरी जायचंय, उशीर होतोय, आपण नंतर भेटू की. अर्जुन अरे येते. आपे थांब ना, ऐक ना. आपे अगं ऐक ना आपे. अगं हे बघ माझ्यावर कॉन्टॅक्ट झालाय. मला कळलंय तुझं लग्न कोणाबरोबर होणार आहे. तू फक्त तुझ्या आवडीच्या 5 पोरांची नावं सांग, त्यातला एक तुझा नवरा असणार आहे. मी हे सगळं करत बसते ना, अभ्यास ठेवते बाजूला. अगं मी तेच म्हणतोय आपे की आता फक्त अभ्यासच कर, बाकी कसलं लग्न मिराचं टेन्शन घेऊ नको. अरे मला कळतंय पण मम्मीला कळायला पाहिजे ना. तिने आता लई मनावर घेतलंय. माझं लग्न लावून श्वास घेत असते आता ती. अयो मग आम्ही माझा श्वास तोडतात वाटतं. ए आप्पे ऐक ना, आप्पे ऐक ना. अगं तुझी आई म्हणते ते पण बरोबरच आहे ना. अरे हो मला पण कळतंय की माझी लग्नाला ना नाहीये. मला फक्त माझ्या मनासारखं जोडीदार पाहिजे अर्जुन. मनासारखं म्हणजे? मनासारखं म्हणजे कामात मन असणारा, सच्चा, प्रामाणिक, दिलेला शब्द पाळणारा. हा असा मुलगा काय तुला शोधून सापडणार नाही. हा म्हणजे? अगं म्हणलं म्हणजे शोधून नाही सापडणार, आपोआप सापडेल. 1 मिनिट नीट सांग, मला काहीच कळत नाहीये. अगं म्हणजे असेल तुझ्या आजूबाजूला, फक्त तुला आणि तुझ्या आईला कळायला पाहिजे. परत कोड्यात ना? त्यातच मजा आहे ना. मज्जा? इथं मी रडत आले होते आणि तुला मज्जा वाटायला लागल्या वय? आली तेव्हा रडत होतीस, आता बघ बरं. हसली काय? ए एवढ्या जोरात हसू नको, रानातली जनावर जातील पळून. अगं हळू हस की. बरं झालं बाया, वाकळच पैसे मिळाले. सुष्मीला देतच नाही, 2 साड्या घेते आणि मगच. ओ सुनंदा का अहो तुम्ही इकडे कुठे वाट चुकल्या? अगं सहज चालते. तुला खरं सांगू, हा कोणाला सांगू नकोस काय. जरा गुलाब न्यायला आलते, घरी लागणार आहेत आणि म्हणलं एखादा केसात बी माळावा. अहो अक्का ते गुलाबाचं राहू द्या बाजूला. इथं पुढे 2 घरं सोडून का नाही साड्यांचा टेम्पो आलाय. काय सांगतेस? अहो एकावर एक 4 साड्या फ्री देतोय. 10-12 साड्या तर मी घेतच असते बघ आता. जावं पटकन. अहो चांगल्या चांगल्या साड्या सगळ्या संपतील, लय गर्दी झाली त्याच्याकडे. असं म्हणतेस? होय. जाते जाते. मला वाटलंच होतं तो सोलर पॅनल खराब निघणार आहे म्हणून. अरे वहिनी तुम्ही इकडे. वहिनी इकडे कशी काय, हाच प्रश्न पडलाय ना भाऊजी. अहो तसं नाही वहिनी, मी चाललो होतो चौकीला, जात आता ही भेटली रस्त्यात म्हणून थांबलो जरा. जरा अप्पे इकडे दिसते सुनंदा अक्का. बाया 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 माझ्या टायमाला. तिने नक्की नाही बघितलं ना ग? नाही बघितलं, ह्या टायमाला नाही बघितलं मी होते म्हणून, पण पुढच्या टायमाला ना नक्की बघल.
वहिनी येतो मी हा. या टायमाला मी चौकीत असायला पाहिजे होतं. येऊ का? आपे काय करत होतीस इकडं? पिऊताई, तुला जे काही वाटतं तसं खरंच काही नाहीये. काय वाटतं मला? तू घरी चल की आपण घरी जाऊन बोलू. चल. आपे विषय बदलू नकोस. काय वाटतं मला? हेच की माझं आणि अर्जुनचं काहीतरी चालू आहे. मग खरंच असं काय नाहीये? अगं नाही पिऊताई, खरंच. हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगते. माझ्या डोक्यात जसं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटिक्स हे सगळे विषय सुरू असतात ना, त्यात आता अजून एक विषय सुरू झालाय, अर्जुनचा. हे खरंय, पण अगं मला भारी वाटतं त्याला भेटून. म्हणजे असं सतत भेटावं असं नाही, पण त्याला भेटलं की भारी वाटतं. मनातलं सगळंच बोललं जातं ग त्याच्याजवळ. इतकंच. नक्की इतकंच आहे? हो पिऊताई, अगं खरंच, तुझी शपथ. हे बघ अप्पे, तू हुशार आहेस. आपण काय करतोय, कुठं चाललोय हे सगळं विचार करून कर. आणि फक्त अभ्यास आणि अभ्यास कर अप्पे. हो पिऊताई. तू आता म्हणालीस ना की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटिक्स या सगळ्याशिवाय तुझा अजून एक विषय सुरू झालाय, तो म्हणजे अर्जुन. अप्पे, अर्जुन वाटतो तेवढा सोपा विषय नाहीये. म्हणजे? हे बघा, अर्धा बांधकाम झाले, दाराचं बांधकाम राहिले फक्त. लयच बेकार घाणेराव इकडे. अजून कशात काय नाही तर दरवाजा बसला नाही, तुला वास यायला लागला का रे? हा, पिक्चर मधनं वास आला काय? अहो नेते, सकाळ सकाळ कोणतरी उघड्यावर करून गेले वाटतंय, म्हणून घाण वास येतोय. घाण सहनच होत नाही ना आपल्याला. तुम्ही मुद्द्याचं बोला. नाही, आता ते संडासची कामं चालल्यात गावात, म्हणलं तुमचं कसं कसं आहे ते? गावात तुम्ही नवीन आहे म्हणलं, जरा मार्जिनचं कसं काय? माझं मार्जिन फिक्स असते 40%. एवढं? बाकी आमचं? अहो नेते, तुम्हाला बांधायला कोण सांगते? एवढे काम चांगलं करू. चांगलं म्हणजे फोटो पुरतं चांगलं. काय फोटो चांगला येईल, लोकांच्या स्टेटसला संडास लागल, संपला विषय. कामापुरतं सिमेंट लावून झालंय बाहेरून, आतून माती लावू. धक्क्याने भिताड पडलं तरी चालेल. मी तर म्हणतो भिताड बांधायचीच गरज नाही. ढोबळे साहेब, आपलं चांगलंच जमणार असं दिसतंय. हुशार आहे साहेब. आबांनी उगाच बदली करून नाही घेतली इथं. त्याला चांगलंच माहिती आहे आपला फोकस विकास. चला, आता कामाचं टेन्शन काय राहिलं नाही आम्हाला. बघा ढोबळे साहेब, आईनं घरी बोलवलंय, कधी आता? हा, यायचंच मला घरी. माझं एक वेगळं काम आहे जरा. चला की आत्ताच. नाही, तू हो पडम, येतो मागणी. बरं बरं, या मग. चला या. रुपाली, अगं रुपाली. काय होय? चहा ठेव बर का, एक जण पाहुणा येणार आहे. लगेच ठेवू? हा लगेच ठेव. आवर बर का लवकर, येतच असतील ती. हा, आवडते. हा. कोण आहे? अरे पण ती, अरे तू काय करायला इकडं? अरे तू कशाला झाडतो? नाही नाही मावशी थांब. अरे नको दे इकडे इकडे. अरे थांब, झालं झाडायचं. अरे इथं काय झाडायला आलायस का? दे. आल्याला जरा घाण दिसली, मला झाडून काढावं. अरे पण राहू देत की इकडे. अरे झालं, थांब. हे बघ, ए संपलंय का? काय ग बाई? हा. स्वच्छतेची लईच आवड दिसते तुला. घाण खपतच नाही मला. ए अजिबात नाही. काय आहे मावशी, जसं घर तशी माणसं, नाही का? रुपाली, अगं रुपाली, आणतीस ना चहा? हो, आले आई. हा ये. ही रुपाली, आता तुझं स्वप्नील दादा आहे की नाही, त्याची बायको. नमस्कार, मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. हल्ली मुक्काम आसगाव. आई, हे अगं ये होय, ती आमची भावकीतली ती शकू नाही का,
अगं बीडवाली ग ती. हा तिचा यो मुलगा. अगं लहानपणापासूनच यायचा त्यो. तेव्हापासून मी त्याला बंटीच म्हणते. नाही आमचं असं काय एकदम रक्ताचं नातं नाही बरं का, पण ही मावशी कायम लक्षात होती, म्हणजे अजून पण आहे. चहा घ्या की. नाही मला गारच चहा आवडतो. आई मी खायचं बघते काहीतरी. मग कसं वाटलं आमचं आसगाव? अरे मावशी आता कुठं तुम्ही गावात आलोय, चल हळूहळू. पोरगी बघायला गेला होता ती कशी वाटली? ती काय पोरगी काय तो? कर काय झालं? अरे निस्ता जाळ वक्ती. हा आगाव आहे जरा ती, पण तू पण शिकलेला आहेस की. अरे परवा शकूचा फोन आलता म्हणून मग ती फोनवर बोलली ना, म्हणलं आपलं स्थळ. मग पोरगी वाईट आहे असं मी म्हणलंच नाही ना. अजिबात नाही. मग पसंत आहे तुला ती? हा पण काय ना मावशी, मला चहा गरम जरी दिला ना तरी प्यातानी मी तो गार करूनच पेतो बर का. अरे पण तिच्या घरची एका पायावर तयार आहेत. आता हे बघ, मी तुला सांगते काय करायचं ते. हा मम्मी, ए मम्मी. अगं मम्मी झालं का, मला भूक लागली. किती वेळ लावलाय तू? लय भूक लागली मला, सुताना झालंय काय. ती प्यार. अरे इथं इळी आहे का नाही? उठ बघू आधी. चिरते ना मग भाजी मी. उठ. अरे उठ की, उठ इथनं. उठ आधी. दिदे थंडीत भूक लागते की नाही? अगं मी वाचलं या आणि मला माहित आहे, मला पण लय भूक लागल्या ग. काय तर लाव की जुगाड तू. मम्मी दे इकडे भेंडी, मी भाजी करते. बरं मी चिरून देते. सरक तू बाजूला. तू बस तिकडे जाऊ. भात लावू का मग? भात लावते. हा टिप्या तिला सांग सगळा स्वयंपाक केला मी, नाटकं करायची गरज नाही. मम्मी अजून चिडलीस का ग? मम्मी तुला नक्की काय झालंय ती तरी सांग. टिप्या अरे जा, बापू आले त्यांच्याकडनं डबा घे जा आणि त्यांनी टॉवेल द्या हातपाय पुसायला जा. टिप्या काय बघत बसलाय सुस्ता? उठ की, कळत नाही बोललेलं. आज तू काय काम करतोयस? हा मम्मी चिडल्या. सुषमा काय ग, काय झालं? काय होणार आहे तेव्हा? तुमच्या लेकीला तिचं ना आपलं चांगलं झालेलं बघवतच नाही. सुखाने झोप लागलेली बघवत नाही तिला आपल्याला. सुषमा अगं काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारताय? आज एवढं चांगलं स्थळ आलेलं नाकारलं तुमच्या पोरीनी. बरं त्या पोरात कुठं बी बोट ठेवायला जागा नव्हती बरं का. चांगला शिकलेला होता, सरकारी नोकरी होती, बरं राहायला बी ह्याच गावात असणार होता आणि त्याला आपली आपली पसंत बी होती. पण हिच काहीतरी आपलं हवा अशा स्थळाला नाही म्हणली. एवढं चांगलं स्थळ नाकारलं तिने. चांगलं सुखट ठेवलं असतं त्याने हिला, पण हिला कळल तर शपथ ना. अगं पण सुषमा तिला काहीतरी वाटलं असेल म्हणून ती म्हणली ना. झालं, घ्या तिचीच बाजू घ्या तुम्ही बी. ह्याच्यामुळेच होतंय हे सगळं, कळलं ना? ह्याच्यामुळेच होतंय. आप्पे तू सांग बरं काय झालं? बापू तो माणूस तोंडावर सांगत होता मी लाच घेतो म्हणून. अशा माणसासोबत कसं संसार करायचा मी? त्याला असं वाटत होतं तर जे काही करतोय ना ते लई भारी करतोय. तुम्ही मला सांगा, पुरुषानं पैसे कमवून आणायचे आणि बाईनं नेटानं संसार करायचा, ही स्थिती आहे ना हो का? हा त्यांनी कुठनं पैसा आणला, काय केलं, ह्याच्याशी काय करायचं हिला? बाई घर नीट चालतंय ती बघ की. अजिबात नाहीये मम्मी. अगं तो पैसा कसा आणतो, कुठून आणतोय माझ्यासाठी लई महत्वाचं आहे. ह्या अशा लाच घेणाऱ्या माणसासोबत मी कसा संसार करायचा? आणि मला तर या अशा माणसाविषयी कधीच काहीच वाटणार नाही. लग्न तर लई लांबची गोष्ट राहिली. ज्या माणसाच्या डोळ्यासमोर सतत पैशाचं बंडल फिरतं त्या माणसाचा विचार मी कसा करू बापू?